लाईव्ह महाराष्ट्र डिजिटल न्यूज, हक्कासाठी लढणाऱ्यांचा बुलंद आवाज। परभणीत एसआयआर मॅपिंग कॅम्पला नागरिकांचा मोठा प्रतिसाद। रोजेदारांनीही उन्हात उभं राहून पूर्ण केली प्रक्रिया। परभणी शहरातील दर्गा परिसरातील गालिब नगर भागात इकरा स्कूल समोरील मैदानात 15 आणि 16 मार्च 2026 रोजी 2 दिवसीय एसआयआर मॅपिंग कॅम्प आयोजित करण्यात आला होता। प्रभाग क्रमांक 13 मधील नगरसेवकांच्या पुढाकारातून हा कॅम्प आयोजित करण्यात आला होता। या कॅम्पमध्ये परभणी प्रशासनाने नियुक्त केलेल्या BLO कर्मचाऱ्यांमार्फत नागरिकांची मॅपिंग प्रक्रिया पूर्ण करण्यात आली। सुरुवातीला प्रशासनाकडून BLO कर्मचाऱ्यांना घराघरात जाऊन एसआयआर मॅपिंग करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या। मात्र नागरिकांची सोय लक्षात घेऊन नंतर ही प्रक्रिया कॅम्पच्या माध्यमातून राबवण्यात आली। या कॅम्पला प्रभाग क्रमांक 13 मधील नागरिकांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला। महिला, पुरुष तसेच युवकांनी तपत्या उन्हात लांबच लांब रांगा लावून स्वतःची आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांची एसआयआर मॅपिंग करून घेतली। विशेष म्हणजे रमजान महिन्यात अनेक रोजेदार नागरिकही रोजाच्या अवस्थेत उन्हात उभे राहून आपली जबाबदारी पार पाडताना दिसून आले, ज्यामुळे परिसरात नागरिकांच्या कर्तव्य भावनेचे दर्शन घडले। कॅम्प दरम्यान प्रभागातील नगरसेवक देखील नागरिकांसोबत खांद्याला खांदा लावून उभे राहिले। यावेळी नगरसेवक सागर भैया घंगाळे, नगरसेवक सय्यद मुजाहिद, नगरसेवक इम्रान खान आणि नगरसेवक मिलिंद बांबडीकर यांनी स्वतः उपस्थित राहून कॅम्पची व्यवस्था सांभाळली आणि नागरिकांना मार्गदर्शन करत त्यांची मॅपिंग प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यात मदत केली। स्थानिक नागरिकांनी सांगितले की नगरसेवकांनी पुढाकार घेतल्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आणि प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कॅम्प व्यवस्थित पद्धतीने पार पडला। मात्र या दरम्यान काही BLO कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती देखील पाहायला मिळाली, त्यामुळे काही नागरिकांना बराच वेळ उन्हात थांबावे लागले आणि काहींना गैरसोय झाली। तरीही नागरिकांनी संयम राखत आपली मॅपिंग प्रक्रिया पूर्ण केली। स्थानिक नागरिकांनी नगरसेवकांचे कौतुक करत सांगितले की जनप्रतिनिधी जर अशाच प्रकारे नागरिकांसोबत उभे राहिले तर लोकांना मोठा आधार मिळतो। याचबरोबर नागरिकांनी प्रशासनाला आवाहन केले की आगामी काळात BLO कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी आणि त्यांची उपस्थिती सुनिश्चित करावी, जेणेकरून नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागणार नाही आणि सर्वांची एसआयआर मॅपिंग प्रक्रिया वेळेत पूर्ण होईल। एकूणच 2 दिवस चाललेल्या या एसआयआर मॅपिंग कॅम्पमध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला आणि आपल्या कुटुंबाची मॅपिंग प्रक्रिया पूर्ण करून प्रशासनाला सहकार्य केले। सगळीकडे परभणीत हे एसआयआरचे कॅम्प चालू होते, तर प्रभाग क्रमांक 13 मध्ये जनतेने सुद्धा म्हणले की आमच्या इथे सुद्धा कॅम्प झाले पाहिजे। मग आम्ही 4 नगरसेवकांना जाऊन तहसीलदार साहेबांना भेटल्यानंतर साहेबांना म्हटले की आपण 15 आणि 16 तारखेला आपण इथं कॅम्प ठेवू आणि तसे म्हणले काही कोणाची 20%, कोणाची 40% मॅपिंग झालेली आहे, तर काही जनतेची मॅपिंग जी राहिली होती या कॅम्पच्या माध्यमातून आमचा प्रयत्न आहे की ते सुद्धा आम्हाला पूर्ववत करायचे जे राहिलेले आहेत। आणि दुसरी गोष्ट तुमच्या माध्यमातून मला तहसीलदार साहेबांना हे सुद्धा सांगायचे की आज काही BLO अनुपस्थित राहिलेत, काही BLO प्रेझेंट आहेत पण काही BLO अनुपस्थित राहिलेत, त्यांनासुद्धा आम्ही तर त्यांना आता जाऊन भेटणारच आहोत की जे अनुपस्थित BLO राहिलेले आहेत की त्यांनी समज द्यावी, कारण इथं लोकांची परेशानी होते। कारण एक तर रमजानचा महिना चालू आहे, उन्हाळा भरपूर आहे, त्यात BLO येत नाही, लोकांची ये जाऊन परेशानी होत आहे, त्यामुळं त्यांनीसुद्धा या गोष्टीकडे लक्ष देणे गरजेचं आहे। आणि जे बी लोकांनी पॅनिक व्हायचं गरज नाही, उद्याच्याला जे बी BLO होतं आपण ज्या त्या गल्लीत जरी कोणाचे नाव राहील तिथं सगळ्या BLOला फिरून कोणाचंही इथं नाव राहू देणार नाहीत आपण तितका 100% प्रयत्न करू। और 2 दिन का ये कैंप रखा गया था एकरा स्कूल के अंदर और सामने ग्राउंड में ओपन स्पेस पे, और लोगों को बहुत सारी दिक्कत आ रही थी। ये एसआईआर का जो अभी चल रहा है तो इसको लेकर मतलब बहुत लोगों के कॉल आते थे कि आप इधर, एक तो पहले बहुत बड़ा मसला है यहाँ पर तहसीलदार साहब से हम कहना चाहेंगे जो 243 यादी नंबर है तो उसका जो BLO है तो उसका कुछ एक्सीडेंट हो गया, तो उसको बहुत लोग दिनों की इसके जगह पे दूसरे कोई BLO को उसके हाथ में दीजिए उसका, क्योंकि वो एक्सीडेंट की वजह से आ नहीं पा रहा और लोगों को बहुत दिक्कत हो रही है यहाँ पर वो 243 BLO को लेकर। तो मैं ये कहना चाहूँगा परभणी के तहसीलदार साहब से कि कल के दिन जो हमारा कैम्प है तो वो जो BLO है 243 उसके जगह पे दूसरे को देना चाहिए। और मैं पूरी जनता से कहना चाहूँगा कि कल फिर से यही ग्राउंड पे, यही स्कूल पे कैंप लगेगा और जितने लोग जो बाकी है तो उनसे गुजारिश है यहाँ पर आकर
अपना जो 2002 से लेके जो यादी का जो कॅम्प चल रहा है आलेले तिथं ह्या संधीचा लाभ घेण्यासाठी त्यांनाही माझं आव्हान आहे की गोंधळून जाऊ नका आणि हा मॅपिंगचा कार्यक्रम काय 1 आणि 2 दिवसाचा नाही आहे. ज्यांचे झालेत त्यांचे इथं करून घ्या आणि ज्यांचे मॅपिंग राहिलेत त्यांचे बी होतील आणि ज्यांचे नावं नाही सापडत त्यांचे बी आम्ही तहसीलदार साहेबासोबत आमची चर्चा झालेली आहे. तर त्यांचा हा प्रोग्राम 1 आणि 2 आणि 3 दिवसाचा नाही आहे. इथून पुढेही हा प्रोग्राम चालणार आहे. तरी माझं सर्वांना आव्हान आहे आपल्या जनतेला प्रभाग क्रमांक 13मधील की ह्यानंतरही ज्यांचे नावं आढळलेले नाही आहेत त्यांचे नावं त्याची एक वेगळी प्रोसेस आहे. हे मॅपिंग झाल्यानंतर ती जी प्रोसेस आहे ती सुरू होईल. या मॅपिंगच्या कार्यक्रमानंतर आम्ही ह्या सूचना तुम्हाला देऊ आणि त्यानंतर ह्या पूर्ण मॅपिंगचा जो कार्यक्रम आहे तो बी आम्ही ह्याच पद्धतीने राबवू. तरी सर्व जनतेला आव्हान आहे की ज्यांचे नाव सापडले किंवा नाही सापडले त्यांनी गोंधळून जाऊ नका. प्रत्येकाचं नाव पुढच्या प्रक्रियेमध्ये ह्यामध्ये सामील करून घेण्यात येईल. त्यामुळे ह्या जनतेला मी सर्व आपल्या प्रभाग 13मधील जनतेला आवाहन करतो की त्यांनी आपली जी आहे मॅपिंगचं कार्यक्रम यामध्ये सहभाग नोंदवावा आणि ज्यांचे राहिलेत त्यांनी गोंधळून न जाता प्रत्येकाचं नाव याच्यामध्ये नोंदविल्या जाणार आहे असं तहसीलदार साहेबांसोबत चर्चेमधून आमच्या समोर आलेलं आहे. एवढंच या ठिकाणी मी आवाहन करतो. अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। 15 और 16 तारीख को हम चारों ने मिलके जो यहाँ पर एक कैंप अरेंज किया था SIR मैपिंग कैंप, उसमें अल्हम्दुलिल्लाह हम लोगों को बहुत अच्छा प्रतिसाद मिला। यहाँ की जनता ने, प्रभाग क्रमांक 13 की जनता ने आकर यहाँ पर बहुत भरपूर जो है तो हमारा भी साथ दिया और ख़ुद का भी मैपिंग करा के लिया। और आज जिस तरीके से पब्लिक आई थी कल भी इंशाल्लाह ऐसे ही पब्लिक रहेंगी। और जो BLO हाजिर नहीं थे, हमारी तहसीलदार साहब से बात हुई, उन्होंने उनके जगह पे दूसरा कोई अपॉइंट करा के देने वाले हैं, वो भी इंशाल्लाह हम करने की कोशिश करेंगे। और तमाम अवाम से मेरी गुजारिश है कि कल और 16 तारीख को और इसके बाद इंशाल्लाह एक आधा कैंप रखेंगे और हम SIR की पूरी मैपिंग करा के लेंगे इंशाल्लाह। पहले तो मैं हमारे चारों भी कॉरपोरेटर्स का तहे दिल से शुक्रगुजार हूँ कि ये लोगों ने एक बहुत ही बेहतरीन कैंप मुनक़्क़िद किया है और इससे लोगों को बहुत फ़ायदा हासिल हो रहा है। क्योंकि ये ना 2002 में यहाँ पर बहुत कम आबादी थी, ये नई आबादी बनी हुई है, तो इसमें बहुत सारे नामों का जो मसला आ रहा था। पर ऐसे कैंप लेने की वजह से लोगों के बहुत सारे प्रॉब्लम जगह पे सॉल्व हो रहे। और जहाँ तक रही बात जो उपस्थित नहीं रहे BLO, तो तहसीलदार साहब से हम चारों पांचों भी रिक्वेस्ट करते हैं कि इससे पब्लिक को बहुत ज़्यादा गैर सुविधा हो रही है। और जो 243 यादी नंबर 243 के जो BLO है मस्के साहब, उनका एक्सीडेंट हुआ है तो वो उपस्थित नहीं रह रहे और उन्होंने काम पे भी नहीं है। तो मेरी रिक्वेस्ट है तहसीलदार साहब से कि उनकी जगह किसी दूसरे को अपॉइंट करके उनका चार्ज दे और जल्द से जल्द 243 यादी पे भी काम चालू करे, क्योंकि 243 यादी का अभी तक एक भी मैपिंग नहीं हुआ है। बस ये और ये चारों का एक बार मैं और तहे दिल से शुक्रगुजार हूँ और पूरे वार्ड की तरफ से।